जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये आमदार उदय सामंत जरांगे पाटलांच्या भेटीला आलं, तेव्हापासून ह्या काही बाडगुळांची ही जी पिलावळ आहे, लक्ष्मण हाके, नवण्या वाघमरे आणि ती एक आता हापूस तोंडाचं मार्केटला आलंय बघा, ती ह्या लोकांना काय वाटायला लागलंय माहिती आहे का? जरांगे पाटलांकडंच ही लोक कशी काय भेटायला येते ती. तर ह्या पिलावळीला मला सांगायचं आहे, त्यासाठी समाजाचं प्रामाणिक नेतृत्व करावं लागतं. तेव्हा कुठं ही लोक भेटायला येत असते. ती असं तुकडा टाकला का भूभू करून चालत नाही. समाजाच्या जीवावर पैसे गोळा करून चालत नाही. त्याला इमानदारी करावं लागते. समाजाबरोबर गद्दारी करून चालत नाही. मग त्याशिवाय समाज विश्वास ठेवत नाही. तुम्ही किती बी चिखलफेक करा रे, त्या चिखलफेकानं आम्हाला काही फरक पडणार नाही आणि माझ्या समाजाची दिशाभूल बी होणार नाही. तुम्ही कितीही समाजाची दिशाभूल करा जरांगे पाटलांच्या विरोधात जाण्यासाठी, पण ही समाज प्रामाणिक नेतृत्व ओळखू शकतो. कारण ह्या जरांगे पाटलांचं अगदी 20 वर्ष असल्यापासून समाजासाठी ह्यांनी स्वतःला झुकून टाकले. 20 वर्षाचं जरांगे पाटील असल्यापासून समाजाला, मराठी समाजाला न्याय हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून यांनी तेव्हापासून आंदोलनं केले, तिनं मरण उपोषणं केले ती. त्यामुळं त्यांचं शरीर वीक आहे. हे आजकालचा लढा नाही. 20 वर्ष झालं जरांगे पाटील वारंवार उपोषणं करतात, पण हे महाराष्ट्रातल्या लोकांना, पूर्ण महाराष्ट्रातल्या कडाकोपरात माहिती नव्हतं. पण ज्या वेळेस आंतरवाली सराटीमध्ये लाटे हल्ला झाला, तेव्हा हे आंदोलन मोठं झालं आणि अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं आणि महाराष्ट्रातल्या लोकांना जरांगे पाटील माहिती झालं. तोपर्यंत त्यांनी आंदोलनं केली ती, उपोषणं केली ती, समजलं का? आणि त्यांनी जर समाजाच्या जीवावर जर गोळा करायचं त्यांच्या मनात आलं असतं, पैसे मॅनेज व्हायचं, तर ही वाघ कुठं ह्या देशात तर राहिला नसता आज. कळालं का? तुमच्यासारखं जर असं समाजाच्या जीवावर पैसे गोळा केला असतं. हे खणखणीत नाही, नाना असं खणखणीत आहे ना, डाग नाही कुठं लागलेला. तुम्ही किती त्यांना डाग लावण्याचा प्रयत्न करा, पण डाग लागलेला नाही. ही खणखणीत नाही. जेव्हा माणूस प्रामाणिक असतो तेव्हाच आत्मीयतेपासून बोलतो. आणि एवढा 7 कोटी समाज येडा नाही त्यांच्या मागं जायला. तुम्ही किती बी समाजाची दिशाभूल करा की जरांगे पाटलांना असं केलं जा, अरे 7 कोटी समाज त्यांच्या पाठीशी आहे. तुम्ही काय लागला चिखलफेकन दगडफेक करायला? काही तुमचा उपयोग होणार नाही. आणि माझ्या समाज बांधवाला हात जोडून विनंती, अशी पिलावळ किती जरी आली जरांगे पाटलावर चिखलफेक करायला, तरी आपण समाजाने अजिबात दिशाभूल होऊ द्यायची नाही. कारण असली कुत्री किती जरी भुकली तर त्यांना तुकडा टाकायचा ना, आपण पुढं निघून जायचं आणि जरांगे पाटलांना साथ द्यायची. कारण आता नाही तर कधीच नाही. भावानो, 70 वर्ष आपलं आरक्षण ह्या लोकांनी खाल्ले ना, आता कुठं आपण आपल्या न्याय हक्काचं आरक्षण मागतोय तर ह्याच्या पोटात दुखायला लागलंय. ही जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करते ती, चिखलफेक करते ती. तर आपण आपली जिद्द, आपली चिकाटी अजिबात सोडायची नाही. आणि 29 मेला आंतरवाली सराटीमध्ये मुक्कामाला यायचे आणि 30 मे रोजी सकाळी मनोज दादा आमरण उपोषणाला बसणार आहेत. तर मोठ्या संख्येनं, की जसं आपण मुंबई जाम केली ना, तसं आंतरवाली पॅक करून दाखवायचे. ही जी लोक म्हणते ती नाही पिलावळ जरांगे पाटलाच्या मागं आता काय राहिलं नाही ना, आता पहिल्यावनी राहिलं नाही, लोकांना कळलं, अजिबात नाही. ह्या वैऱ्यांना यश नो यश. जरांगे पाटील ही प्रामाणिक नेतृत्व आहे. एक कुठं जर टाकलं, हिरा चमकणारच आहे. सावलीत ठेवा नाही तर उन्हात टाका, ती चमकल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या पिलावळाची खरी पोटदुखी काय आहे माहिती आहे का? ह्यांना असं प्रामाणिक नेतृत्व भेटलं नाही. आणि आपल्या मराठी समाजाला आपण खूप नशीबवान आहे, कारण ही जरांगे पाटील एक प्रामाणिक नेतृत्व भेटलं. आणि त्यांच्यामुळं आज आपल्या लेकरा बाळाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं
बऱ्याच आपल्या लेकरांना काही नोकऱ्या लागल्या, काय झालं, अजून लागतील. आणि जी काय आपल्या मागण्या राहिलेल्या आहेत त्या मागण्यासाठी आपण हे आंदोलन करतोय. किती जरी विरोधकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात आपली दिशाभूल होणार नाही. कारण जोपर्यंत आपल्या पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.